MPSC प्रोफाईल बनवण्यासाठीची जी वेबसाईट आहे ती आहे mpsconline.gov.in. या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर अशा प्रकारे ही वेबसाईट इथं ओपन होईल आणि ते तुम्ही बघू शकता की न्यू यूजर रजिस्ट्रेशनचं इथं ऑप्शन आहे. याच्यावर क्लिक करून आपल्याला इथं रजिस्ट्रेशन करायचं आहे. किंवा जर तुम्ही लॉग इनवर क्लिक करून लॉग इनच्या इंटरफेसवर जर तुम्ही इथं गेलात तर तुम्हाला दिसेल की तुम्ही इथूनही अकाउंट बनवू शकता. क्रिएट न्यू अकाउंट हा ऑप्शन आहे, कारण की बरेचसे विद्यार्थी गुगलवर MPSC ऑनलाईन सर्च करून त्या वेबसाईटवर जातात. त्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला अशी लॉग इनची वेबसाईट इथं ओपन होते आणि इथं तुम्हाला क्रिएट न्यू अकाउंट हे ऑप्शन दिसतं आणि याच्यावर तुम्ही क्लिक करून रजिस्ट्रेशन करू शकता. या दोन्हीवर तुम्ही क्लिक केलं तरी सेम प्रोसिजर आहे. इथं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं वेबसाईट ओपन होईल आणि तुम्हाला सर्वप्रथम प्रोफाईल तयार करण्यासाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुम्हाला इथं तुमचा ईमेल ID टाकायचा आहे आणि ईमेल IDवर जो OTP येईल तो तुम्हाला इथं व्हेरीफाय करायचा आहे. तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्याच्यानंतर गेट OTP करायचा आहे आणि जो OTP मिळालेला आहे तो इथं टाकून व्हेरीफाय करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर इथं व्हेरीफाय करू शकता. हे व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला तुमचा इथं पासवर्ड टाकायचा आहे आणि तो पासवर्ड इथं कन्फर्म करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमची इथं डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि इथं जेवढे काही प्रश्न विचारलेले आहेत हे तुम्हाला इथं याचे उत्तर देऊन रजिस्टर करायचे आहेत. तसेच तुम्ही इथं जे उत्तर दिले ते लक्षात ठेवा. पुढे जाऊन जर तुम्हाला प्रोफाईलमध्ये इथं काही पासवर्ड वगैरे विसरला तर याच्यापैकी क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. ते रिट्राईव्ह करण्यासाठी हे क्वेश्चन्स महत्त्वाचे आहेत. इथं रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते सक्सेसफुल होईल. तुम्ही इथं बघू शकता वर तुम्हाला मेसेज येईल की युजर रजिस्टर्ड सक्सेसफुली. सो एकंदरीत तुमचं इथं अकाउंट तयार झालेलं आहे. आता आपल्याला आपली प्रोफाईल अपडेट करून ती सबमिट करायची आहे. सो तुम्हाला इथं जे लॉग इनचं ऑप्शन दिसत आहे याच्यावर आता तुम्हाला क्लिक करायचं आहे. या लॉग इनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं वेबसाईट ओपन होईल आणि आत्ताच आपण जो ईमेल ID किंवा जो मोबाईल नंबर दिला आहे तो एक टाकून इथं आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे आणि इथं लॉग इन करायचं आहे. सो आता जो आपण पासवर्ड इथं तयार केलेला होता तो पासवर्ड टाकून तुम्हाला इथं लॉग इन करायचं आहे. सो लॉग इनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं वेबसाईट ओपन होईल. इथं एक तुम्हाला कॅप्चा दिसेल, याच्यातले डिजिट्स इथं टाकून तुम्हाला प्रोसीड करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये सक्सेसफुली लॉग इन व्हाल. आता आपल्याला आपली प्रोफाईल क्रिएट करायची आहे. सो तुम्हाला इथं प्रोफाईल क्रिएशनचं इथं ऑप्शन दिसत आहे, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रोफाईल क्रिएशनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं वेबसाईट ओपन होईल आणि आपल्याला प्रोफाईल क्रिएट करण्यासाठी 6 स्टेप आहेत. पहिली जी स्टेप आहे ती आहे पर्सनल इन्फॉर्मेशन. दुसरी स्टेप जी आहे ती आहे ॲड्रेस इन्फॉर्मेशन. थर्ड स्टेप आहे अदर इन्फॉर्मेशन. चौथी स्टेप आहे क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन. पाचवी आहे एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन आणि 6वी आहे अपलोड फोटो आणि सिग्नेचर. ही शेवटची स्टेप आहे आणि 6वी स्टेप आहे. सो एकंदरीत आपल्याला या 6ही स्टेप कंप्लीट करायच्या आहेत. सो एखादी स्टेप इनकम्प्लीट राहिली तर अशा प्रकारे रेडमध्ये येईल आणि जेव्हा स्टेप कंप्लीट होते त्यापैकी तुम्हाला ग्रीनमध्ये इथं टिक दिसेल. सो सर्वप्रथम आपण पहिली स्टेप जी आहे पर्सनल इन्फॉर्मेशन ही कशी कंप्लीट करायची हे बघूया. इथं जे सर्व इथं माहिती विचारली आहे ती आपल्याला भरायची आहे. पहिली जी माहिती विचारली आहे ती आहे आधार डिटेल्सची. सो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड आहे का हे विचारलेलं आहे. इथं यस करून तुम्हाला तुमचा आधार नंबर द्यायचा आहे आणि एक्झॅक्टली आधार कार्डवर तुमचं जे नाव आहे इंग्लिशमध्ये ते इथं तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पर्सनल डिटेल्स द्यायचे आहेत. त्याच्यामध्ये तुमचं सरनेम, फर्स्ट नेम, मिडल नेम तसेच तुमचं फुल नेम टाकायचं आहे. म्हणजे 10वीच्या आपल्या सर्टिफिकेटवर जशा प्रकारे नाव आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये आधी सरनेम असतं, त्यानंतर फर्स्ट नेम असतं, त्यानंतर मिडल नेम असतं, तशा प्रकारेच तुम्हाला तुमचं इथं फुल नेम टाकायचं आहे आणि इथं तुम्हाला तुमचं नाव मराठीत टाकायचं आहे. इंग्लिशमध्ये टाईप केल्यानंतर इथं मराठीमध्ये सजेशन येतात. सो तुम्ही इथं इझिली मराठीमध्ये तुमचं नाव टाकू शकता आणि ते बरोबर आलं का ते व्हेरीफाय करा किंवा त्याला तुम्ही एडिट करू शकता. त्याच्यानंतर तुमचं इथं मदर्स नेम म्हणजे तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे. डेट ऑफ बर्थ ही येऊन जाईल, कारण की रजिस्ट्रेशन करतानाच आपण डेट ऑफ बर्थ दिलेली आहे, त्याच्यामुळे इथं वापस टाकायची गरज नाही. तुमचं जेंडर इथं सिलेक्ट करायचं आहे. मोबाईल नंबर आणि ईमेल ID सुद्धा टाकायची गरज नाही, कारण की आपण सुरुवातीलाच बघितलं की रजिस्ट्रेशन करताना आपण मोबाईल नंबर आणि ईमेल ID दिलेला आहे. तुमचं मॅरिटल स्टेटस द्यायचं आहे की तुम्ही मॅरिड आहात की अनमॅरिड आहात. त्याच्यानंतर नॅशनॅलिटीमध्ये आपल्याला इंडियन सिलेक्ट करायचं आहे. मदर टंगमध्ये मराठी किंवा तुमची दुसरी कोणती मदर टंग असेल ते सुद्धा तुम्ही इथं टाकू शकता. खाली स्क्रोल करून आपल्याला अजून या पर्सनल डिटेल्समध्ये माहिती भरायची आहे. त्याच्यानंतर तुमचं 10वीनंतर किंवा फिमेल कॅन्डिडेटचं लग्नानंतर नाव चेंज झालेलं आहे का, तर यस नो हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. झालं असेल तर यस करायचं आहे आणि त्याची माहिती द्यायची आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही मराठी
इथं लिहू वाचू शकता का, तुम्ही बोलू शकता का, हे इथं या प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. सो तुम्ही रीड करू शकत आहात तर यस करायचं आहे. तुम्ही लिहू शकत असाल तर ते यस करायचं आहे आणि तुम्ही बोलू शकत तर इथं यस करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फिजिकल मेजरमेंट्स तुमचे द्यायचे आहेत. तुमची हाईट सेंटीमीटरमध्ये किती आहे हे तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर सध्या तुमचं वजन काय आहे ते तुम्हाला केजीसमध्ये इथं टाकायचं आहे. तसेच मेल कॅन्डिडेटसाठी चेस्टची इथे इन्फॉर्मेशन द्यायची आहे की तुमची न फुगवता छाती किती सेंटीमीटर आहे आणि फुगवल्यानंतर छाती किती होते हे द्यायचं आहे. मिनिमम जो क्रायटेरिया असतो तो छाती 5ने फुगायला पाहिजे. सो त्याच्यानुसार तुम्हाला हे डिटेल्स इथं द्यायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला इथं कास्ट कॅटेगरीचे डिटेल्स द्यायचे आहेत की तुमची कॅटेगरी कोणती आहे. तसेच तुमच्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर काय आहे, कोणत्या जिल्ह्यातून तुम्हाला हे कास्ट सर्टिफिकेट मिळालेलं आहे आणि ते कोणत्या तारखेला मिळालं आहे हे इथं तुम्हाला द्यायचं आहे. तसेच तुम्ही जर नॉन क्रिमी लेअरमध्ये असाल तर तुम्हाला इथं यस करायचं आहे की तुम्ही नॉन क्रिमी लेअरमध्ये येता. त्याच्यानंतर नॉन क्रिमी लेअरचं सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे आणि ते ज्या दिवशी इश्यू केलेलं आहे त्याचा इथं डेट टाकायची आहे. तसेच तुमच्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी असेल तर तुम्हाला इथं यस करून कास्ट व्हॅलिडिटीचा नंबर ते कोणत्या तारखेला मिळाले ह्याची सर्व माहिती तुम्हाला इथं द्यायची आहे. सो एकंदरीत ही सर्व कास्टबद्दलची इथे डिटेल्स आहेत. त्याच्यानंतर खाली स्क्रोल करून तुम्ही पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी आहात का ते यस नो सिलेक्ट करून सर्व माहिती द्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही मेरिटोरियस स्पोर्ट पर्सन आहात का ते सुद्धा तुम्हाला यस नो करून इथे तुमचं उत्तर द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असाल तर यस करायचं आहे, नसाल तर नो करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये एम्प्लॉय असेल तर खालील 3 प्रश्नाची उत्तर द्यायची की तुम्ही सध्या गव्हर्नमेंट महाराष्ट्रामध्ये एम्प्लॉय आहात का, असाल तर यस, नसाल तर नो. तुम्ही बेस्टचे एम्प्लॉई आहात का ते यस नो इथं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. किंवा तुम्ही BMCमध्ये एम्प्लॉई आहात का त्याचंसुद्धा उत्तर तुम्हाला यस नोमध्ये इथं द्यायचं आहे. त्याच्यानंतर डोमिसाईल डिटेल्स इथं द्यायचे आहेत की तुम्ही महाराष्ट्राचे डोमिसाईल आहात का, असाल तर यस करायचं आहे. त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का तर त्याला अवेलेबल असं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर डोमिसाईलचं सर्टिफिकेट नंबर इथं टाकायचा आहे. ते कोणत्या डिस्ट्रिक्टमधून मिळाले त्याचं इथं डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे आणि त्याची डेट इथं टाकायची आहे. सो डोमिसाईलची डिटेल्स इथं टाकल्यानंतर अजून खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथं पर्सनल डिटेल्समध्ये शेवटचे 2 प्रश्न आहेत की तुमचं काही इथं ॲडिशनल रिझर्वेशन तुम्हाला लागू आहे का ते तुम्हाला यस नोमध्ये इथं उत्तर द्यायचं आहे. आणि तुम्हाला ऑर्फन रिझर्वेशन पाहिजे आहे का ते सुद्धा इथं यस नो द्यायचं आहे. हे जे ॲडिशनल रिझर्वेशन तुम्हाला घ्यायचं आहे इथं जे ऑप्शन येतील हे ॲडिशनल रिझर्वेशन घेण्यासाठी तुमच्याकडं त्याचं सर्टिफिकेट असणं महत्त्वाचं आहे. ही इथं नोट दिलेली आहे आणि सेव्ह करायचं आहे. सो अशा प्रकारे आपण पहिली जी स्टेप आहे पर्सनल डिटेल्सची तिची सर्व माहिती भरून आपल्याला सेव्ह करायचं आहे आणि सेव्ह केल्यानंतर वरी मेसेज येईल की पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ड सक्सेसफुली आणि इथं ग्रीन टिक येईल. सो एकंदरीत याचा अर्थ आपली पहिली जी स्टेप आहे ती कंप्लीट झालेली आहे. आता आपण दुसरी स्टेप काय आहे ती बघूया. दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला ॲड्रेस इन्फॉर्मेशन द्यायची आहे. तुमचा जो परमनंट ॲड्रेस आहे तो सर्व ॲड्रेस तुम्हाला इथं द्यायचा आहे. सो लक्षात ठेवा सर्वप्रथम तुम्हाला इथं परमनंट ॲड्रेस द्यायचा आहे आणि खाली करस्पॉन्डन्स ॲड्रेस द्यायचा आहे. तुमचा जो परमनंट ॲड्रेस आहे तो तुम्हाला इथं द्यायचा आहे आणि समजा परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस सेम असेल तर सेम ॲज अबो करायचा आहे. नसेल तर तुम्हाला तुमचा जो सध्याचा पत्ता आहे करस्पॉन्डन्स ॲड्रेस तो इथं तुम्हाला टाकायचा आहे आणि शेवटी सेव्हवर क्लिक करायचं आहे. या सेव्हवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ॲड्रेस इन्फॉर्मेशन सेव्ड सक्सेसफुली असा मेसेज वर येईल आणि तुमची सेकंड जी स्टेप आहे तीसुद्धा कंप्लीट होईल. आता आपण थर्ड स्टेप काय आहे ती बघूया. थर्ड स्टेपमध्ये ऑदर इन्फॉर्मेशन आहे. इथं या थर्ड स्टेपमध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे तर आपल्यावर कोणती क्रिमिनल केस इथं पेंडिंग आहे का, आपली कोणती कोर्टामध्ये केस पेंडिंग आहे का त्याचं यस नोमध्ये उत्तर द्यायचं आहे. तुमच्यावर जर कोणती केस इथं पडलेली असेल आणि ते कोर्टामध्ये पेंडिंग असेल तर त्याची सर्व माहिती देणं इथं आपल्याला बंधनकारक आहे. तसेच तुम्हाला MPSC UPSCनं याच्या आधी कधी ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेलं आहे का हे सर्व उत्तरे द्यायची आहेत. अशा प्रकारे तुमच्यासोबत काही झालेलं नसेल तर तुम्ही या 5ही प्रश्नाची उत्तरे नोमध्ये देऊ शकता. पण तुमच्यावर जर केस वगैरे असेल तर त्याचं डिटेल्स तुम्हाला इथं द्यावं लागेल. त्याच्यानंतर इथं तुम्हाला तुमचे प्राईज मेडल स्कॉलरशिपची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. शक्यतो हे राज्यसेवासारख्या परीक्षेला महत्त्वाचं असतं कारण की तिथं इंटरव्ह्यू होतो. आता आपल्या ग्रुप Cमध्ये ही स्टेप तुम्ही इथं अवॉइड केली तरी काही हरकत नाही आणि तुम्ही इथं सेव्ह करू शकता. पण जेव्हा तुम्हाला राज्यसेवेचा फॉर्म भरायचा असेल तेव्हा मात्र तुम्हाला इथं माहिती द्यावी लागेल किंवा तुम्ही इथं तुमचं जेन्युनली काही असेल हॉबी वगैरे ते तुम्ही इथं टाकू शकता आणि सेव्ह करायचं आहे. इथं सेव्ह केल्यानंतर तुमची वरी मेसेज येईल की ऑदर इन्फॉर्मेशन सेव्ड सक्सेसफुली आणि अशा प्रकारे तुमची तिसरी स्टेपसुद्धा इथं कंप्लीट होईल.
आता चौथी स्टेप काय आहे, तर चौथी स्टेप आहे क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन. ही महत्त्वाची स्टेप आहे. इथं सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित टाकायची आहे. इथं आपल्याला SSC पासून आपले एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्व टाकायचं आहे. म्हणजे सर्वप्रथम SSC, त्याच्यानंतर कुणाचा डिप्लोमा असेल तर डिप्लोमाचं टाकायचं आहे, त्याच्यानंतर HSC आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनचं तुम्हाला इथं माहिती द्यायची आहे. आणि कुणाचं मास्टर असेल म्हणजे कुणाचं PG असेल त्याची माहिती तुम्ही इथं देऊ शकता. पण मोस्ट ऑफ द पोस्टसाठी आपल्याला ग्रॅज्युएशनपर्यंत माहिती देणं महत्त्वाचं आहे, कारण की ग्रॅज्युएशन हे इथं आपल्याला एज्युकेशन क्रायटेरिया आहे. सो ग्रॅज्युएशनपर्यंत आपल्याला माहिती देणं इथं बंधनकारक आहे. सो सुरुवात मात्र SSC पासून करायची आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता की तुम्हाला इथं खाली स्क्रोल करायचं आहे, कारण की जी माहिती आपल्याला ॲड करायची ती खाली आहे. इथं खाली स्क्रोल केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही खाली बघू शकता की आपल्याला इथं एज्युकेशन क्वालिफिकेशन ॲड करण्यासाठी खाली इथं काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. म्हणजे समजा आपण SSC क्वालिफिकेशन सिलेक्ट केलं, त्याच्यानंतर इथं नेम ऑफ क्वालिफिकेशन आपल्याला दिलेलं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आपण पास झालो आहोत का अपिअरिंग आहोत हे आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. आपलं जे क्वालिफिकेशन जे कंप्लीट झालेलं आहे त्याची इथे डेट द्यायची आहे. आपण किती अटेम्प्टमध्ये ही परीक्षा पास केलेली आहे. समजा तुम्ही एकाच अटेम्प्टमध्ये केलं असेल तर इथं 1 टाकायचं आहे. तसेच तुम्हाला या परीक्षेमध्ये पर्सेंटेज म्हणजे 10वीला किती पर्सेंटेज पडलेले आहेत, 12वीला किती पडलेले आहेत हे तुम्हाला इथं टाकायचं आहे. तसेच समजा तुम्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहात तर मोस्ट ऑफ द इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला CGPA असतो, तो तुम्हाला इथं पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचा आहे. त्या युनिव्हर्सिटीचे ते रूल्स असतात, त्यानुसार तुम्हाला तो पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करून इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ अकॅडमिक मंथ्स तुम्हाला इथं टाकायचे आहेत. समजा 10वीसाठी अकॅडमिक मंथ्स हे इथं 12 असतात, कारण की 1 वर्षाचं असतं. त्यानंतर 12वीलाही तुम्हाला इथं 12 मंथ्सच टाकावं लागेल. आणि डिग्रीसाठी ज्यांचं 3 वर्षे त्यांना 36 मंथ्स, ज्याची 4 वर्षाची डिग्री आहे त्याला 48 मंथ. अशा प्रकारे तुम्हाला तुमचे जे इयर आहेत ते मंथ्समध्ये इथं कन्वर्ट करून टाकायचे आहेत. त्याच्यानंतर तुमचा फर्स्ट क्लास, सेकंड क्लास या डिग्रीमध्ये किंवा 10वीमध्ये काय मिळालं ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. तुम्ही ही डिग्री रेग्युलर केलेली आहे की ओपन युनिव्हर्सिटीमधून केलेली आहे हे तुम्हाला इथं टाकायचं आहे. तसेच तुमचा इथं सीट नंबर आणि तुम्ही कोणत्या महिने आणि इयरमध्ये परीक्षा पास केलेली आहे हे सर्व माहिती देऊन इथं अपडेटवर क्लिक करायचं आहे. आता इथं सर्वात महत्त्वाचा मुद्दा, बरेच विद्यार्थी इथं चूक काय करतात तर ही सर्व माहिती भरून सेव्ह करतात. जर तुम्ही सेव्ह केलं तर तुमची एवढीच माहिती फक्त सेव्ह होईल, पण आपल्याला इथं अजून बरंच काय ॲड करायचं आहे. म्हणजे तुम्ही SSCची माहिती इथं सर्व भराल, त्याच्यानंतर तुम्हाला अपडेटवर क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला वापस इथं HSCची माहिती भरायची आणि पुन्हा अपडेटवर क्लिक करायचं आहे. पुन्हा तुम्हाला ग्रॅज्युएशनची माहिती भरायची आणि पुन्हा अपडेटवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तिन्ही कॉलम इथं वरच्या टेबलमध्ये येऊन जातील. हे तिन्ही कॉलम वरच्या टेबलमध्ये दिसल्यानंतरच तुम्हाला सेव्ह करायचं आहे. जर तुम्ही SSCची माहिती टाकूनच सेव्ह केलं तर तेवढाच कॉलम दिसेल, तिन्ही कॉलम येणार नाहीत. सो हे लक्षात ठेवा. सेव्हवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं वेबसाईट ओपन होईल आणि तुम्हाला इथं अजून एकदा कन्फर्मेशन तुमचं घेतलं जाईल की ही क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन सेव्ह करायची आहे का, तर तुम्हाला कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. या कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं वेबसाईट ओपन होईल आणि तुम्हाला दिसेल की तुमचं क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन सक्सेसफुली इथं सेव्ह झालेलं आहे. आणि तुमची जी चौथी स्टेप आहे क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशनची ती कंप्लीट झालेली तुम्हाला दिसेल. आता आपण 5वी स्टेप काय आहे ती बघूया. 5वी स्टेप ही एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशनची आहे. तुमच्याकडे जर काहीच एक्सपिरियन्स नसेल तर तुम्ही नोवर क्लिक करा आणि सेव्ह करा. सो अशा प्रकारे ही एक इझी स्टेप आहे आणि त्याच्यानंतर एक्सपिरियन्स इन्फो सेव्ड सक्सेसफुली होईल. जर तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स आहे आणि त्याची माहिती तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही इथं यस करा. ही तुमची ते सर्व एक्सपिरियन्सची माहिती भरा आणि सेव्ह करा. त्याच्यानंतर वरी एक्सपिरियन्स इन्फो सेव्ड सक्सेसफुली म्हणून मेसेज येईल. आणि अशा प्रकारे तुमची 5वी जी स्टेप आहे ती एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशनची ती तुमची इथं कंप्लीट होईल. आता सगळ्यात शेवटची आणि 6वी जी स्टेप आहे ती आहे आपला फोटो आणि सिग्नेचर आपल्याला इथं अपलोड करायचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फोटो आणि सिग्नेचर यांची ही जी इमेज साईज आहे ती 50 KB ठेवायची आहे. म्हणजे फोटोची साईज ही 50 KBच्या खालीच ठेवायची आहे आणि सिग्नेचरची साईज ही सुद्धा 50 KBच्या खालीच ठेवायची आहे. आपण इथं बघू शकता की 50 KBपेक्षा जास्त नसायला पाहिजे हे इथं दिलेलं आहे. दोघांसाठी हा क्रायटेरिया सेम आहे साईजचा. त्याच्यानंतर जो पिक्सलचा क्रायटेरिया आहे ते तुम्ही इथं बघून घ्या आणि ते तुम्ही ऑनलाईन साईज रेड्यूस करू शकता. त्यांचं जे विड्थ हाईट आहे ती सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. त्यानुसार तुमचे इमेजेस तयार ठेवा, तुमची इमेज आणि सिग्नेचर. इथं फोटो जी आहे म्हणजे आपली जी फोटो आहे त्याचा इथं जो क्रायटेरिया दिला आहे त्याची जी विड्थ आहे ती 125 ते 130 मध्ये पाहिजे आणि हाईट ही 150 ते 170 मध्ये पाहिजे. सिग्नेचरसाठी जी विड्थ आहे ती 125 ते 130 मध्ये पाहिजे
आणि हाईट जी आहे ती 50 ते 60मध्ये पाहिजे. हे तुम्ही ऑनलाईन कोणत्या वेबसाईटवर करू शकता. आणि तुमच्या फोटोची आणि सिग्नेचर साईज जर 50 KB पेक्षा जास्त असेल तर तुम्ही ती ऑनलाईन रिसाईजसुद्धा करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो इथं चूज फाईलमध्ये सिलेक्ट करायचा आहे आणि खाली सिग्नेचर इथं सिलेक्ट करायची आहे चूज फाईलमधून आणि सेव्हवर क्लिक करायचं आहे. या सेव्हवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला वरी मेसेज येईल की फोटो आणि सिग्नेचर अपलोडेड सक्सेसफुली. आता ह्याच्या खालीच आपल्याला एक डिक्लेरेशन आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही फोटो आणि इमेज सेव्ह करताल त्याच्या खाली एक डिक्लेरेशन येईल. इथं तुम्हाला टिक करायचं आहे की जी तुम्ही सर्व माहिती दिलेली आहे ती बरोबर आहे आणि तुम्ही इथं कोणतीही माहिती लपवली नाही. अशा प्रकारे हे तुम्ही इथं वाचू शकता. आणि याच्यावर टिक केल्यानंतर हा ऑप्शन इथं तुम्हाला सबमिट आणि लॉक प्रोफाईल हा शेवटचा जो ऑप्शन आहे तो आपल्या इथं इथं क्लिक करायचा आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून एकदा विचारलं जाईल की तुमची प्रोफाईलची माहिती तुम्ही व्हेरीफाय केलेली आहे का. ती सर्व माहिती आपण बघून इथं कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. या कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपली जी प्रोफाईल आहे ती सबमिट होईल, त्याचा मेसेजवर येईल आणि आपली जी प्रोफाईल आहे ती लॉक होईल. सो हे लक्षात ठेवा. सो अशा प्रकारे आपण आता आपल्या अकाउंटमध्ये जाऊन जर अजून काही आपल्याला एडिट करायचं असेल ते करू शकता. पण इथे आपली प्रोफाईल सबमिटही झालेली आहे आणि लॉकही झालेली आहे. याचा अर्थ आता आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन भरू शकता. समजा भविष्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये अजून काही एडिट करायचं असेल लॉक केल्यानंतर तर तुम्हाला आधी माय अकाउंटवर क्लिक करावं लागेल. इथं तुम्हाला इथं अनलॉक प्रोफाईलचा ऑप्शन येईल. त्या अनलॉकवर क्लिक करून OTP टाकून तुमची प्रोफाईल अनलॉक करायची आणि वापस ह्याच्यामध्ये जे तुम्हाला करेक्शन एडिट करायचं आहे ते करून तुम्हाला तुमची प्रोफाईल पुन्हा लॉक करायची आणि तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन इथं सबमिट करायचं आहे. सो हे लक्षात ठेवा. ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करण्याआधीच सर्व करेक्शन करून प्रोफाईल लॉक करा. प्रोफाईल लॉक केली नाही तर आपण इथं ॲप्लिकेशन करू शकत नाही. अशा प्रकारे प्रोफाईल लॉक व्हायला पाहिजे.